तारसा रोडवर जीवघेणे खड्डे, जिल्हाधिकारी यांना निवेदन। कन्हान शहरमधील एमजी नगरच्या जवळच्या महामार्ग पुलाच्या खाली मोठमोठे खड्डे झाल्याने रात्रीच्या वेळेस होत आहेत भीषण अपघात। तसेच तारसा रोडवरील वानखेडे हॉस्पिटल समोर आरसीसी रोड वर खाली झाल्याने नागरिकांचे होत आहेत तारेवरची कसरत। नागपूर जिल्हाधिकारी यांना सविनय व माहिती सादर करण्यात आली आहे। कन्हान शहरमधील एमजी नगरच्या तारसा रोडवर महामार्ग 44च्या पुलाखाली कुठलेही विद्युत दिवे नाहीत। या कारणाने पुलाच्या खाली खड्डे झालेले असल्याचे दिसत नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे। त्या ठिकाणी भरपूर अपघात झालेले देखील आहेत। रात्रीच्या काळोख अंधारात बाईक किंवा कार चालकांना अंदाज येत नाहीत की पुलाच्या खाली मोठमोठे खड्डे आहेत, कारण कन्हान ते तारसापर्यंत आरसीसी रोड तयार करण्यात आला आहे। त्या कारणाने चालकाच्या मनात असा संभ्रम निर्माण होतो की संपूर्ण रोड एकसारखा सपाट आहे, पण असे अंदाज चुकल्याने अपघाताला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे। इतके अपघात होऊनही NHAI म्हणतात आमच्या हद्दीत नाही, PWD म्हणतात आमच्या हद्दीत नाहीत। मग हद्द आहे कोणाची? रोड तयार कोणी केले? मग ही जागा कोणाची नाही तर अपघात झालेल्या नागरिकांच्या भरपाईसाठी ही जागा विक्री करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी का साहेब, असा प्रश्न स्थानिक स्तरावरून विचारण्यात येतोय। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करून तारसा रोड हा मार्ग कोणत्या खात्याखाली येतो याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर तारसा रोडवरील खालील रस्त्याचे व वानखेडे हॉस्पिटल समोरील आरसीसी रोड वर खाली झाला आहे, या रोडची तपासणी करून डागडुजी करून देण्यात यावी, असं निवेदन देण्यात आले। जर 10 दिवसाच्या आत या समस्येचे निराकरण झाले नाही तर आम्ही शिवसेना पक्षातर्फे आंदोलन करू। यात सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील याची आपण दक्षता घ्यावी, असं निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उबाटातर्फे शिवसेना जिल्हा प्रमुख सुत्तम मस्के, शिवसेना कन्हान शहर प्रमुख भारत पगारे व उपतालुका प्रमुख विशू गुप्ता व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी पुरुषोत्तम मस्के, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जिल्हा प्रमुख रामटेक लोकसभा। आज आम्ही तारसा रोड खंडाळा ब्रिज खाली आम्ही इथे उभे आहोत। आपण पाहत आहे इथे बाजूला इथे खूप सारे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे आणि याची तक्रार खूपदा लोकांनी NHAI त्याच्यानंतर PWDकडे केलेली आहे, पण तरी पण त्यांचे डोळे अजून उघडे झालेले नाहीत। त्यांना हे वास्तुस्थिती दिसून येत नाही। इथे मागील काही दिवसात इथे अपघात झालेला आहे। इथे एक जवान पोरांचा मृत्यू झालेला आहे, काही लोक पडले, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटलेले आहे। माझी शासनाला एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हे गड्डे बुजवावे, हे दुरुस्ती करावे आणि याची शहानिशा लवकरात लवकर करावे, अन्यथा आमच्या पक्षाकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं शिवसेनेकडनं खूप मोठं आंदोलन करण्यात येईल। मी भारत पगारे, शिवसेना कन्हान शहर प्रमुख। आपण बघू शकता हा मुख्य मार्ग आहे, नॅशनल हायवे 44 याच्या खालून जे रोड गेलेला आहे नॅशनल हायवे, हा मुख्य शहराला जोडतो। कन्हान आणि तारसा ह्या दोन शहरामधला मोठा मार्ग आहे आणि ह्या जस्ट ब्रिजच्या खाली आपण बघू शकता की मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि हे रात्रीला दिसत नाही। इथे ह्या साईडला कुठल्या प्रकारच्या लाईट लावलेलं नाही आहे, हायमास्ट आहे पण तो हायमास्टला पण कुठल्या प्रकारचं लाईटिंग नाही आहे, काही नाही, ते पूर्ण दिवे बंद पडले आहेत। त्या साईडला पण बघू शकता तिथे पण लाईट नाही आहे। RCCचे बांधकाम झालेलं आहे ह्या रोडवरती। प्रत्येक चालकांना असं वाटते की आपण इथून येऊन राहिलो, रोड हा सविस्तर आहे, छान आहे, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या नॉर्मल स्पीडमध्ये येत असतो, पण जसं हा ब्रिजच्या खाली येतो त्याला अंधारात समजत नाही की आपली स्पीड काय आहे आणि ह्या रोडची कंडिशन काय आहे। त्यामुळे असे खूपसे इथे हादसे झाले आहेत, अपघात झाले आहेत, लोकांची एवढी इजा झाली आहे की याची भरपाईसुद्धा कोणी करावं हे सुद्धा गव्हर्नमेंटला माहिती नाही आहे। NHAIला विचारलं तर NHAI म्हणते की आमच्या अंडरमध्ये नाही आहे, PWDला विचारलं तर PWD म्हणते आमच्या अंडरमध्ये नाही आहे। मग हे आहे कोणाच्या अंडरमध्ये, हा नेमका प्रश्न निर्माण होतो। आता ही कंडिशन अशी आहे की जर समजा इथून प्रत्येक व्यक्तीचं आपल्या हिशोबाने येणं जाणं करत असतात, मग जर समजा हे अपघात होत आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे सुद्धा गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे, प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, पण असं काही आढळत नाही आहे। आज जवळपास 2 ते 4 महिने होऊन राहिले आहे, या रोडची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे, त्यामुळे दुर्लक्ष करत आहे। प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार, कन्हान, नागपूर।